हो. तर मित्रांनो, आता आपण दुसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आता आपण जातोय. यस बॉस, यस बॉस. 9,000. हे भिजल नको भाई. हे पिशवी ठेवतो. हे आताच ठेव ना. ओके, 9,000 मध्ये भाई दोन एवढे लोक जेवले आपण. 9,000 मध्ये एक दिवसाचा विषय जेवायचा, दुपारचा आणि संध्याकाळचा सगळ्या विषय. आणि फुल कोळंबी खातायत, नॉनव्हेज खातायत. कुठली मच्छी? बांगडा आणि कोलंबी, म्हणजे सगळे प्रकारचा विषय झालेला आहे. चिकन फ्राय, चिकन थाली, व्हेज मध्ये पण खाल्लं, आमरस पिलं. जेवण खूपच छान होतं. आणि राजवैभव रिसॉर्ट, राजवैभव होमस्टेला आम्ही गेलो होतो आणि सगळ्यांनी मजा केली होती. जेवण झालेलं आहे. आता सगळी लोक बीच वरती तिथं गेलेले आहेत. बघू शकता बीच एकदम भाई आपल्याला प्रायव्हेट झालेलं आहे. प्रायव्हेट नॅशनल मजा केली पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी आपला एन्जॉय झालाय. जेवढे पैसे टाकलेत वर्थ झालेले आहेत. दुसरा दिवस कसं जाऊ ते आपण बघणारच आहे पाटूला. पण आता आपल्याला एन्जॉय करायची. तेव्हा काय दिवस ते तिथे, दुसरा दिवस जवळच आहे, चालतच जायचंय. आमची बीच प्रायव्हेट असणार आहे कारण लोक नसणार आहे जास्त. आणि हळूहळू तुम्हाला आवाज आलेला असेल मित्रांनो. आता मस्त मजा करून झालेली आपली. आणि सगळे कार्यकर्ते गेलेत कारण सगळ्यांची पामलेली आहे. अमित भाऊ आहे आणि श्रेयांश. शूज कुठे ठेवलेस श्रेयांश? हे काय सांगतो का? ये बीच है वो सामने देखो, व्यू कितना प्यारा. शायद तुम्हें ऐसा लगता है कि मरीन ड्राइव पे आ गए. देखो कितना अच्छा प्यारा. देखो और हम लोग यहाँ पे लवकर श्रेयांश इकडे बघ. ऐसा लग रहा है कि मरीना ट्रेंच के पास है. चलो. तर मित्रांनो, कोकणामध्ये आल्यानंतर, रिसॉर्टमध्ये आल्यानंतर मोदक आपण खाणार आहोत. जो आपण पुण्यामध्ये जास्त काय घेऊन गेले ते बघत नाही, भेटत नाही. सर्व गोष्टी आहेत. आणि प्रत्येक कसं करतात हे तुम्ही खाण्याची पद्धत? खाण्याचं काय विषय काय नाही, याला थोडंसं वरण फोडायचं आणि त्यामध्ये अलगद असं तूप टाकायचं, जेणेकरून हा मोदकाची चव आहे ना अलग लेवलला जाते. अलग आणि त्याच्यावर माशी बिशी बसते बघा. तिल्लं पण आहे ना, टेस्ट आली. तर असं आहे ना की आपल्या ट्रिपचा हा गोडवा हा आपण आता मोदक खाऊन संपवणार आहे. आणि तू यायलाच माग. मोदक खाऊन आहे ना ट्रिपचा गोडवा का करायचा, कारण का एंड जर आपला चांगला झाला तर परत आपली ही नेक्स्ट ट्रिप लवकरात लवकर होते. तर मित्रांनो, हा सुंदरसा असा रिसॉर्ट. तुम्ही ह्या लोकेशनला, खाली दिलेल्या लोकेशनला या. आणि आत्ता आपण त्यांच्या ओनरला भेटणार आहोत. ते पहिले जॉबला होते अपार्ट फ्रॉम दिस लोकेशन. आणि ह्याला 8 ते 9 वर्ष झालेले आहेत ह्या रिसॉर्टला. सुंदर रिसॉर्ट आहे, फॅमिलीसाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. आणि नक्कीच त्यांचं मनोगत ते सांगतील. आणि आमची पण फॅमिली खूपच त्यांनी एन्जॉय केलेलं आहे, म्हणून आपल्याला एक रिव्ह्यू आपण त्यांचा घेऊया. तर बराच सर्च करून हा स्टे सूरजबाईंनी बीचच्या समोर असलेला हा रिसॉर्ट आहे हा बुक केलेला आहे. तर आता टोटल सूरज भाऊ हे तुम्हाला प्रत्येक रूम दाखवणार आहेत आणि त्याचे डिटेल्स देणार आहेत.
तर फर्स्ट रूम आपण पाहूया. तर आता आपलं स्पॉटचं नाव तुम्हाला माहिती आहे, सांगा त्याचे प्राईम बीच रिसॉर्ट. आणि आम्ही पहिले स्टे घेतलेला राज वैभव होमस्टे, मी बघत असेल पहिल्या ब्लॉगमध्ये. तर दुसऱ्या दिवसाचा स्टे हा पण खूप छान आहे. आणि तुम्ही बीच बघा पहिले एकदा तिकडे जो बीच आहे ना, म्हणजे डायरेक्ट बीच आहे. आणि तुम्हाला वरून आम्ही प्रॉपर व्ह्यू दाखवू, आहे डायरेक्ट बीच आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण आहे, सगळं काय सोय आहे. आता आम्ही थोड्या वेळात जेवणार आहे, तर पहिले रूम बघून घेऊ. हा फर्स्ट रूम आहे, हा ग्राउंड फ्लोअरचे आमचे 3 रूम आहेत. तर हा फर्स्ट रूम जो आहे ना, इथं या चप्पल काढून घेऊ नाही का. आपले इथं अमित भाई राहत आहेत आणि रोशन भाईनी कंबाईन केलेलं आहे भाई दोघांनी, कारण की व्ह्यू हा महत्त्वाचा आहे. तर असं बघा रूम आहे, चांगली बेड आहे, AC रूम आहे आणि एक्स्ट्रा मॅट्रेस पण आहे. अगर तुम्हाला 4 लोक पण झोपू शकतात, म्हणजे जर एक्स्ट्रा तुम्ही आले एका रूममध्ये 4 झोपू शकतात. आणि इकडनं वॉशरूम वगैरे पण क्लीन आहे. एकदम क्लीन वॉशरूम. आणि दिस साईड आपण आलो तर इकडे बाल्कनी आणि व्ह्यू बघायला काटकरा पाठी आहे. तर आता सूरज भाऊंनी जशी माहिती दिली की प्रत्येक रूम सेम आहे. काय असतं, ग्रुप असतं, ग्रुपला पण जवळजवळ राहायचं असतं, जेणेकरून काही जर अडचणी आल्या तरी आपण एकमेकाला हाक मारून सर्व काय गोष्टी देऊ शकतो, बरोबर. त्यानंतर मधली जी स्पेस आहे, सूरज भाऊंनी खूप सर्च करून ही स्पेसमधली लहान मुलांसाठी खेळायला 1 नंबर. आणि तसेच समोरही तसेच सेम रूम आहेत. येस, म्हणजे जवळपास जर तुम्ही येत ना 30 ते 40 लोक जरी असले तरी इथं टोटल 30 ते 40 लोकांसाठी स्टे आहे. लग्नाचं तर इथं बघा, इथं लग्नाचे इव्हेंट वगैरे होतात, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग जसं हा विषय हा इथं परफेक्ट आहे. समुद्रकिनारे डेस्टिनेशन वेडिंग इव्हेंट्स एनिथिंग तुम्ही प्लॅन करू शकता, खूप छान. ठीक आहे. आणि ह्यांची अजून एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी म्हणजे कंबाईंडच आहे. ते बघा तिकडे पण आमची पब्लिक राहते, ते तुम्हाला दिसत असेल. तिकडचे पण रूम आपण कवर करू. आम्ही आता सध्या तिथं आमचे 2 लोक तिथं आहेत, 2 कपल्स. आता तिकडं पण प्रायव्हेट सिटिंग आहे. तर ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे बीच, खिडकी उघडली की बीच. सेकंड, खूप स्पेस आहे, छोटी मुलं असली तर ती इथे खेळू शकतात. थर्ड, बीचच्या साईडला रिसॉर्ट भेटतील, पण निसर्ग खूप कमी रिसॉर्टमध्ये भेटतात, तसाच आपला हा निसर्ग आहे. तर मित्रांनो, दुसरा दिवस झालेला आहे आणि लेट झालेलो. आम्ही कोळंबी आणायला गेलो होतो, तुम्हाला बघितलंच होतं. तर आता आपण दुसऱ्या दिवसाचा फोटोशूटसाठी जातो आहे आणि हा आपला आजचा लुक आहे मित्रांनो. याच्या मित्रांनो सगळे इथे गेम्स, सगळ्या गोष्टी इथे भेटतात आपल्याला कॅफेसाठी आणि सगळी पब्लिक एन्जॉय करते, तुम्ही बघू शकता. सगळे कार्यकर्ते आहेत आणि यस त्याचे न्यू कपल आहेत. न्यू कपल वेगळे म्हणजे न्यू कपल वेगळेच राहतात, वेगळे म्हणजे एकदम बघू शकता, खूपच गोंडच दिसत आहे. आणि पहिल्यांदा आमच्याबरोबर तुम्ही येत आहे राईट. आणि पुढच्या ब्लॉगलाच बोलूच आपण, जो आपल्याला गणपती गेल्यानंतर काय भेटलेलं आहे. पण तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही बोलू शकता 2 शब्दात फक्त लगेच. म्हणजे छान वाटते, पहिली ट्रिप आहे फॅमिलीसोबत, सो खूप छान वाटतं. अशी तुम्हाला काय बोलायचं आहे 2 शब्द? आम्हाला असं बोलायचं आहे की पहिली ट्रिप फॅमिलीसोबत, ते पण सर्वांनी प्रत्येकाच्या वाईफला टाईम दिलेला आहे, हे सर्वात पहिलं इम्पॉर्टंट आहे. सेकंड इम्पॉर्टंट, प्रत्येकाचे रील्स प्रत्येकाने काढलेले आहेत. जे काही रील्स आम्ही ठरवून आलेलो ते काढलेले आहेत आणि जे काही उरलेले रील्स आहेत ते आता आपण संध्याकाळी काढणारच आहे, त्यात काही विषयच नाही. आणि उरलेले फोटो आमच्या दोघांचे आम्ही सकाळी ते कव्हर करणार आहे, कारण का ते कव्हर करायला लागतील, नाही तर ही ट्रिप ही सक्सेसफुल नाही होणार जर फोटो जर कव्हर नाही झाले तर. कुणाला मित्रांनो जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच पब्लिक इथं जॉईन होऊ शकते. सकाळी किती वाजता? 7 वाजता. 7 वाजता उठायला लागेल मित्रांनो. चलो 7 ते 8. 7 ते 8 यास. आता मी फोटो काढून घेतो, बायको शिवाय घालायला लागतात. कुठे गेलेली आहे हे बघा, इथं ह्यांचं गेम चालवलं आहे यार. यस वाव, लुक ॲट, तुम भी नहीं बदले. तर
मित्रांनो तुम्ही बघू शकता कोकणातले एकदम छान पैकी अरे प्रेमाचा विषय या गोल 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 या शाबाश शाबाश यस यस तर मित्रांनो भावच आहेत आपले सगळे आणि तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला कसं वाटतंय आपण पहिली ट्रिप आहे आपली फर्स्ट टाइम आपण डोंबिवलीला म्हणजे खेळत होतं सगळे भाऊ बंधू आणि त्यांचे आमची वहिनी बहिणी सगळे आम्ही सगळे फॅमिली छान वाटला पण आमचे मोठे बंधूला आम्ही मिस करतोय गणेश निकम तर नेक्स्ट ट्रिप आमची असेल तेव्हा गणेश निकम आमच्यासोबत असणार ही मला पूर्ण खात्री आहे आणि तर आम्ही अजून एन्जॉय करणार तर मित्रांनो भावासाठी भावाने 2 दिले एक शब्द तर भाऊ हा विषय पुढच्या वेळेस नाही करणार रद्द ही अपेक्षा ठेवून हा 2 शब्द संपवतो आता मी पुढे जातो नाही तर बायको मला शिवाय घालणार आहे बायको इथं थांबलेले माय गॉड लुक ॲट दिस सनसेट गेला मगरपट्टा डेस्टिनेशन सेंटर चार्ली आय ए आओ आम आहा हा वाढवतोय उगाच हे 2च माणसं खेळतात वाटतं तू पप्पा